आहे. कामामध्ये अगदी व्यस्त आहेत. प्रचाराचं सध्या तरी काम चालू आहे. आम्ही सर्व पक्षांना मात्र शुभेच्छा देतो. सर्वांना विजयी भव. चला मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल टाकण्याकरता सतीश जाबर. हो, जगदीश ऑन स्ट्राईक वरती होते. त्याला साथ देण्याकरता आपण पाहिलं तर मग चंदर सावर याला आपण पाहू शिकाल. एक पारंपरिक जोडी आहे जय बजरंग स्फोट पालनापड संघाची आणि आज त्यांच्या स्वतःच्या आयोजनामध्ये निश्चितच चांगला खेळ पाहायला मिळेल का. थोडासा क्रॅम्प जाणवतोय पण थोडस लक्ष घाला त्या ठिकाणी. मोठी दुखापत असेल तर निश्चितच रिटायरमेंट घेऊ शकता हा मॅच मध्ये. प्लीज खेळाडू आपण निश्चितच घेऊ शकता. निश्चितच सराव नसल्या कारणाने अशा प्रकारच्या ज्या चुका आहेत आणि या छोट्या ज्या दुखापत आहेत त्या देखील निश्चितच जाणवत आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय सतीश जाबर या गोलंदाजाकडनं. पुढील बॉल फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार 4. पहिला चेंडू डॉट जरूर आला होता परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं फुलटॉस बॉल हाताला सतीशनं त्याच्यावरती जगदीशच्या पाठमधनं चौकार आला. हो, समोरच्या दिशेने खेळले गेले. समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर मग सायनाची जाबर आहेत. आणखी एक लेजंड प्लेअर पाहायला मिळत आहेत. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती सायना जाबर यांचा देखील खेळ अप्रतिम राहिलाय आणि अजूनपर्यंत जी फिटनेस आहे ना ती खूप स्ट्रॉंग पाहायला मिळते. एखाद्या नवतरुण खेळाडूला त्याचा खेळ मात्र लाजवेल अशा प्रकारचा खेळ सायना जाबर यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. प्लीज ज्यावेळेस मॅच चालू असते त्यावेळेस गाड्या सोडू नका. ओव्हर फिनिश झाल्यानंतर गाड्या सोडा. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू नक्की कशा प्रकारे आहे हे देखील चेक केलं जाईल. बॅटला चेंडू स्पर्श झालाय का नाही. मग लेग बाईच्या सुरमध्ये एक धाव ही ऍड केली जाईल. टीमची टोटल पोहोचली गेले 6 या अंकांवरती. 6 धावा ऑन द स्कोर बोर्ड लागल्या गेलेत. सुरुवात खूप चांगली झाली असंच म्हणावं लागेल. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर एक मोठा फटका देखील आलाय परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 धावा ज्या आहेत त्या सिंगलच्या स्वरूपामध्ये आलेत. ओळखू टप्प्याची लेन ऑन साइडला खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक आहेत यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये. दोन धावा मात्र मिळायला जातील. दोन्ही टीमची धावफलक पोचली गेली आहे 8 या अंकांवरती. म्हटलं गेलं यशाची चवच तुम्हाला जर चाकायचे असेल तर मग संघर्ष हे करावे लागणार आहेत. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. ओहो, नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र इथून पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 9 या आकड्यांवरती. पाईच्या स्वरूपामध्ये निश्चितच ही धाव मात्र या ठिकाणी आली आहे आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 9 धावा. अजून ही 3 षटक बाकी आहेत या फर्स्ट इनिंग मध्ये. घेऊ पण छोटासा डीजे ब्रेक.
धन्यवाद थँक्यू सो मच. रितेश दांडेकर. यावेळेस सीनफिल्डच्या वरून खेळले गेलेत. सुंदर फटका आहे. निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे बॉल. 4 धावांकरता चौकार. होते दुकानाची घडी भर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना पोशा पण आखारात निज हुनाय बायकोची कटकट मी ऐक. चौकार आलाय. चौकाराच्या सायना धावफलक पोचलं जाईल. 13 अंकांवरती रितेशचा पुढील बॉल. हो चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला अलॉन द कार्पेट हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत बॅटर चंदर साबर. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक जे आहे ते पोहोचले गेले 14 अंकांवरती. 14 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चांगली सुरुवात ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. ओ इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले फिल्डिंग झाली आहे परंतु 2 धावा या योग्यरित्या पूर्ण केलेत आणि या 2 धावेने धावफलक पोहोचलं जाईल ते म्हणजेच 16 या अंकांवरती. सेल कंट्रोल खूप चांगला असतो क्रिकेटच्या पटलावरती आणि तो मात्र या ठिकाणी पाहायला मिळालाय. 2 बॅटर करणं हलकेसे स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा कव्हरला चेंडूला मात्र ढकललंय. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 17च्या घरामध्ये. नेहमीच म्हटलं गेले कठीण काळात प्रयत्न करण्याकरता आशा सोडू नका, निराश होऊ नका. शेवटपर्यंत लढत राहा. यश तुमच्या वाटेला नक्की येणार आहे. यावेळेस आपण पाहिलं एसट्यांच्या समोर पकडले गेले. परतावं लागेल चंदर साबर ह्या खेळाडूला. डगआउटच्या आशयाला धक्का क्रमांक पहिला. गिरीश का सुनने का गाना. गिरीश का न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सीन होतील मंगेश जाबर. आणखी एक ऑलराऊंडर खेळाडू जय बजरंग स्फोट पालनापाडा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक वरती. पुढील बॉल ओ सोपाडण्या यावेळेस खेळले गेलेत. डीप पॉइंट मध्ये खेळले गेलेत आणि निश्चितच एक सिंगल मात्र ही पूर्ण केलीच जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 18 या अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा देखील खेळ जो आहे तो इथून संपन्न झाला आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीनं हे धावफलक सध्या तरी आपण पाहतोय. जय बजरंग स्फोट पालनापाडा या संघाचं 18 धावा. ध्येयासाठी अनुनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले 4 ओव्हरमध्ये. तिसरं षटक टाकण्याकरता संघाचा संघनायक मिस्टर प्रदीप साबर यांना आपण पाहू शकाल. समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्हने मात्र हा स्ट्रोक खेळला होता परंतु स्वतःच्या पालोत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ती चेंडूला पायाने अडवण्यामध्ये यशस्वी झालं. त्याच्यानंतर बॅकअप चांगला मिळाला यष्टीरक्षक साईनाथ साबर यांचा. धावफलक एकने पुढे सरकला पोहोचला गेलाय 19च्या घरामध्ये. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सध्या तरी संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, खराब चेंडूची हाताळणी केली आहे. वाईट बॉल. अव्वलच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक 1 पुढे सरकेल 20 अंकांवरती. खेळ असो या आयुष्य, आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजतो. इथून मात्र थोडासा अटॅकिंग बॅटिंग करण्याकरता सुरुवात करावी लागणार आहे. हो, चांगला स्ट्रोक आहे शॉर्ट मिड ऑफच्या दिशेनं, परंतु सुकूर दांडेकर यांची जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मात्र धाव फलकावरती जोडली जाईल. पुढील बॉल. चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला मंगेश जाबर याच्याकडनं, परंतु पुन्हा एकदा एक सिंगल डबल वर त्यावेळेस लक्ष जे आहे ते फोकस केलंय. धाव फलक 1 पुढे सरकले 22 अंकांवरती. अजूनही दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे तिसऱ्या षटकातील. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक चेंडू वाईट हाताळला, यावेळेस पुन्हा एक चेंडू वाईट. वन बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील आलाय. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. जगदीश प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्नांना यश मात्र प्राप्त होत नाहीयेत. परंतु सिंगल डबल जी रक्तवाहिनी म्हटली जाते क्रिकेटच्या पटलावरती, ती रक्तवाहिनी मात्र या ठिकाणी निश्चितच चालू ठेवली आहे. सिंगल डबल धावा ज्या आहेत त्या चालू ठेवल्यात. सध्या तरी धाव फलक आपण पाहिले तर पोहोचले गेले 25च्या घरामध्ये. 25 धावा ऑन द स्कोर बोर्ड. त्यावेळेस पुन्हा एकदा अलाउन द कार्पेट हा स्ट्रोक केले गेले 20 सेप मध्ये. ओ सुका झाले. बॅकअप चांगला मिळाले सतीश गण, परंतु 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धाव फलक पोहोचले 27 आकड्यांवरती. अजूनही आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे. दोन्ही चेंडू हे वाईट फेकलेत. आतापर्यंत 7 चेंडू टाकलेत, त्याच्यामध्ये दोन्ही चेंडू हे वाईट आपल्याला पाहायला मिळालेत. इथून मात्र जबाबदारी आहे ना ती स्वीकारावी लागणार आहे. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा हा स्ट्रोक मात्र 20 सेप मध्ये पाहायला मिळालाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आलेत आणि चेंडूला उचलता चेंडूची फेकी करेपर्यंत धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 29 या आकड्यांवरती. सपनों को पाने के लिए मेहनत और प्रयास आखरी सांस तक करनी पडती है. आणि निश्चितच यावेळेस मित्रमणीनं चांगला धावफलक उभा केलाय. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते दोन्ही खेळाडूमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती या अग्रगण्य स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळतील. सध्या तरी आपण पाहिला तर मग इलेक्शनचा पिरियड आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जण अगदी बिझी आहेत. मला वाटतं इलेक्शनची तारीख 15 जानेवारी मध्ये निश्चितच इलेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. नगर परिषदेच्या सध्या निवडणूक आपल्याला पाहायला मिळतील. सुकुर दांडेकर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील यावेळेस. जुनं ते सोनं, ऑल इज गोल्ड. एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि तो अनुभव योग्य तो पाहायला मिळेल का ह्या मॅच मध्ये. 6 चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं योग्य आहे. मॅचला होईल सुरुवात. 4थं षटक. ऑन स्ट्राईक वरती मंगेश. हा बॉल आपण पाहिला तर मग सोडून दिलाय. कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी केली नव्हती, परंतु चेंडू आहे वाईट. अव्वलच्या स्वरूपामध्ये निश्चितच धाव फलकावरती 1 धाव जी आहे ती जोडली जाईल. भरपूर मान्यवर आहेत निश्चितच आणि त्यांच्या माध्यमातून जय बजरंग चषकाला मात्र निश्चितच भेट आहे ती दिली जाते. श्रमजीवी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ता सुरेश रंजड भाऊंचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर्वांना मात्र आम्ही शुभेच्छा देतो निश्चितच आणि सर्वांचं स्वागत देखील करतोय. त्याच्यानंतर पालघर जिल्हा परिषदचे चुकलं आमचं थोडंसं. ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सरपंच आत्मारामचे ठाकरे साहेब देखील आहेत आणि इतर काही
मित्र परिवार देखील आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याच्यानंतर सागरजी सुमन त्यांना देखील आपण पाहू शकाल. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचं आहे. स्वागतम सुस्वागतम, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जय बजरंग ट्रॉफी 2026 मध्ये. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमधून जबरदस्त धमाका पाहायला मिळाला. मंगेशच्या बॅट मधनं येतो षटकार 6. माझे पाठी रंजू वेडा झालो तुझ्यासाठी, रंजू वेडा झालो तुझ्यासाठी. धन्यवाद, थँक्यू सो मच. या षटकाराचं स्थान धावफलक आपण पाहिलं तर अगदी पोहोचलं गेलंय 38 अंकांवरती आणि 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला, मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय तर क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला प्रत्यक्षात पाहायला जरूर मिळतोय. मंचावर प्रमुख पाहुणे देखील आपल्याला लाभले गेले. सध्या तरी आपण बघितलं की शेड्यूल सध्या हे बिझी आहे, परंतु त्या शेड्यूल मधून हा वेळ दिलेला त्याने वेळ आपल्याला अमूल्य आहे. कारण की मग प्रचाराचा नक्कीच हे सत्र आणि लोकप्रिय उमेदवार देखील म्हणून आपण ज्यांना पाहिलं गेलंय. त्याच्यानंतर बघतोय आपण की श्रमजीवी संघटना सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करू. दरम्यान आपण बघितलं की भव्य स्वागत मात्र पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जो आपण पाहतोय, निमेश 11 जय बजरंग पालनपाडा हा संघ खेळतोय, बॅटिंग करतोय आणि त्यांनीच आयोजित केलेला हा महासंग्राम आणि त्यांच्या माध्यमातून हा चांगला खेळ होताना पाहायला मिळतोय. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत मंगेशची बॅट मात्र बोलते. मंगेश जाबरची बॅटिंग मात्र छान होताना पाहायला मिळते आपल्या संघासाठी आणि धावसंख्येचा मात्र आलेख हा वाढवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण बघितलं की मग धावसंख्या पोहोचली गेली आहे 48च्या घरामध्ये. 48 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय आणि चेंडू फेकून झाले तर या ओव्हरमध्ये 3. सुकुर दांडेकर या गोलंदाजांना आपण पाहतोय. मंगेशचा हा फटका पुन्हा एकदा हवेत पाहायला मिळतोय. हा फटका म्हणजेच काय, वारंवार दिलेला मोठा वाला झटका, आसमानी तुफानी सुलतानी अशी फलंदाजी आणि नक्कीच आपण बघितलं तर नाव आहे म्हणजेच मंगेश जाबर. खेळी आहे लय भारी. सलग मात्र फटकेबाजी केली जाते, षटकार चौकारांची आतिषबाजी केली गेली आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 षटकार मात्र ठोकण्याचा पराक्रम त्यांनी केलाय. धावसंख्येचा आलेख हा मोठा वाढताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने आपण बघितलं, मग चर्चा करायची झाली तर नक्कीच की धाबा मात्र जोडल्या जात आहेत, ज्यामध्ये डेफिनेटली पहिले 2 वाईट देखील येताना पाहायला मिळेल. त्यानंतर षटकार चौकार 2 षटकार, त्यानंतर दुहेरी. धावसंख्या 56च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे आणि आणखीन आपण पाहू शकतो की या ओव्हरचा अंतिमचा चेंडू असेल, या हेडिंगचा अंतिमचा चेंडू असेल, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, कशा प्रकारे खेळ. इनसाइड आउटचा फटका पाहतो या वेळेला गॅप मध्ये. चेंडू वेगाने प्रस्थान करत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू चाललाय 2 टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा पुन्हा एकदा 4. धावसंख्येचा आलेख मात्र पोहोचला गेला. आपण पाहिला तर फलकावर कंप्लीट झालेल्या 60 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. फुलातून जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली तर निमेश 11 जय बजरंग पालनपाडा या संघाच्या थ्रू होताना पाहायला मिळते, त्या संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. कमलाकरजी गोरा साहेबांचा देखील शुभागमन, अविनाशजी ठाकरे यांचा देखील शुभागमन झालाय, अमित दादा शेलार यांचा देखील शुभागमन झालाय. या अविनाशजी ठाकरे, अमित दादा शेलार आपण देखील या मंचावर तुम्हाला देखील विनंती करतोय
सध्या तरी आपण बघितलं तर मग छान बॅटिंग झाली. 60 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. प्रति ओव्हरमध्ये 15ची सरासरी हे मात्र आपण पाहिली आहे तर मग जोडली गेली आहे. आणि ज्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला योग्य रीतीने आपण पाहू शकतो की धावफलक मात्र मेंटेन ठेवला गेला. बघा एका बाजूने क्रिकेटच्या पटलावर आपण जर नजर टाकली यानंतर क्रिकेटच्या पटलावर काय असतं की आपण एकच बाजू पकडून चालू शकत नाहीये. एका बाजूने जर धावा झाल्यात ना तर त्या धावा चेसबी होऊ शकतायत. आपण हेही सांगू शकतोय ती धमक आहे यंग मराठा स्पोर्ट्स टीमकडे आणि त्यांच्याकडे देखील तसले खेळाडू आहेत. त्यांच्याकडे देखील आपण बघितलं तर बॅटिंग मध्ये दमखम ठेवणारे खेळाडू ज्याच्यामध्ये सतीशचं नाव आपण पुढे घेऊ शकतोय. सतीश जाबर ज्याच्या नावे फास्टेस्ट फ्युरियस हाफ सेंचुरी आपण पाहिली आहे तर मग तो पराक्रम त्याने आपल्या APL मध्ये केला होता. एक मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे देखील आपण पाहिलं जात आहे. सध्या तरी आपण पाहू शकतो की मंचावर आपल्याला लाभले गेले सगळे प्रमुख पाहुणे. सध्या तरी आपण बघितलं की प्रचाराचा हा शेड्यूल्स आहे आणि नक्कीच त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग त्याच प्रचाराच्या शेड्यूल्स मधून जो मुळाचा वेळ मात्र आपल्याला या स्पर्धेला खास करून दिलेला आहे. सध्या तरी आपण बघू शकतो की आमच्यापर्यंत जे जे पाहुणे इथे उपस्थित झालेत आणि त्या सगळ्यांचं आपण बघितलं तर नक्कीच ची नावं देखील पोहोचवली जात आहेत. भरपूर अतिथी निश्चितच आपण पाहतोय आपल्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित झालेत. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. श्रमजीवी संघटना सई तालुका निश्चित अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिल्हा अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. सुरेशजी रेंजड साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती त्यांना आपण पाहू शकता. त्याच्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सरपंच साहेब आत्मारामजी ठाकरे साहेबांना तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर माझे सरपंच नागले मान्य श्री बालकृष्ण भोईर साहेबांना देखील तुम्ही पाहू शकता. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानंतर हनुमंतजी बीज असतील, संतोषजी अंधेर असतील, हेमंतजी बात्रा, आनंदजी माळी, माझे सरपंच पोमण आणि या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा जय बजरंग स्फूट पालनापाड्याच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. जाऊया आपण आता मात्र मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा मायक्रोफोन जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर जयश्री डुकले. नक्कीच जे जे पाहुणे आपल्याला लाभले गेले आहेत आणि त्या सगळ्या पाहुण्यांचा उल्लेख देखील आपल्याला पाहायला मिळाला कारण की ज्यांनी वेळ दिलाय. मैदानाच्या आतमध्ये हा बॉल पूर्व रिक्वेस्ट करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय ना की आपल्या आयोजनामध्ये आपला खेळ कशा प्रकारे करायचं त्यांना जाणीव आहे. सध्या तरी आपण पाहू शकतोय मग बॅटिंग तर छान केली. आता बॉलिंग देखील छान करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय पहिलं षटक हिराजी चौधरी याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. निमेश 11 जय बजरंग पालनापाडा हा संघ बॅटिंग मध्ये 15च्या सरासरीने 60 धावा जोडल्यात. 61चं लक्ष्य पूर्ण करायचं आहे परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो की बॅटिंग करावी लागेल. लेफ्ट राईट वाला कॉम्बिनेशन आपण बघतोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मध्ये सध्या तरी आपण पाहिले तर 2 जाबर बंधू साईनाथ जाबर यांचे 2 सुपुत्र आपण पाहिले. सध्या तर प्रदीप जाबर ते देखील एक विस्फोटक आणि घातक खेळाडू आहेत. पंच सुरेंद्रजी घाटल सर देत आहेत इशारा की मॅचला होत आहे सुरुवात. पाहूया 61 धावा 15.25 सरासरी. पहिला चेंडू लेगवर हाताळला जातोय. अपील मोठी केली होती परंतु पंचांनी सांगितलं नाही. लेग स्टंप मिस करणारा चेंडू पाहायला मिळाला होता आणि आपण पाहू शकतो की कदाचित चेंडू आपण पाहिला तर लेग मिस करणारच होता कारण की भरपूर आपण पाहिलं लेग स्टंपच्या बाहेर देखील पडला गेला होता. कारण की सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहिली जाते तर पिचिंग आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. पिचिंग कुठे होते तर लेग स्टंपच्या बाहेर आणि लेग स्टंपलाच मिस करत जात असताना लेग बायच्या स्वरूपात मात्र धाव मिळेल. एक 4 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर या धावा आपण बघितला तर पूर्ण करायच्यात. 61 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं म्हणजे जवळजवळ 15.25ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये ते पूर्ण करायचे. पुढील बॉल सतीशसाठी लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. यावेळेला धीमा होता. थोडंसं आपण पाहू शकतोय ना की गती कमी केली जाते. खास करून आपण पाहू शकतोय ना हिराजी या गोलंदाजच्या माध्यमातून आणि अशा प्रकारची गोलंदाजी किमया केली तर डेफिनेटली आपण पाहतोय फायदा होऊ शकते कारण की सतीश सारखा खेळाडू आपण पाहिला ना तर एक ताकदवर खेळाडू आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची धमक ठेवतोय आणि त्या शक्तीने मात्र आपण बघितलं तर भरपूर संघांना आता सरप्राईज केलं. याच दरम्यान पुढे टाकलेला चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये टक्कन उडवलाय. गुड साऊंड सिस्टमने ठोकलेला फटका पाहायला मिळतोय. प्रदीपच्या बॅट मधून आला A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 धावा.
थँक्यू. सध्या तरी म्हटलं जातं ना की मातीने एकी केली तर वीट बनते, मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते, आणि भिंतीने एकी केली तर घर बनते, मंदिर बनते, महल बनते. आणि त्याचप्रमाणे जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा संघाने आणि मित्रमंडळाने एकी केले आणि दाखवून दिले की जय बजरंग चषक पालनपाडा बनत आहे. आणि ते चषकामध्ये आपण बघितलं तर सध्या तरी आता मात्र टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय. षटकार ठोकलाय, इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या डोक्यावरून पाहतोय, पाठलाग करण्याचा प्रयत्न पांडुरंग सावर. मात्र आपण पाहिलं फिटनेस काय योग्य आहे त्यांचे, आपण पाहिलं जुनं ते सोनं म्हटलं जातंय ना की क्रिकेटच्या पटलावर अजून देखील आपण पाहिलं तर त्यांचं जे योगदान आपल्या संघासाठी मिळत असताना ते राहिलंय. कारण की बॉलिंग असो की मग क्षेत्ररक्षण हे उत्तम दर्जाचं कार्य पांडुरंग सावर करतात. आणि या वेळेला फिटनेस काय आहे, ॲक्युरेट फोल्डिंग पाहायला मिळाली त्यांची. शॉर्टअप दिली आणि थोडीशी धीमी, परंतु वेट अँड वॉच, चेंडूला मात्र व्यवस्थित बॅट मध्ये घेतलं गेलंय आणि उडवलंय मिड विकेट मध्ये, स्टँड मध्ये डिलिव्हर केलाय, स्टँड अँड डिलिव्हर फटका, षटकार साधावा. तुला ठेवीन मी माझ्या दिलान ग, तिला सांगेल मी तू मेरी जान ग, तुला ठेवीन मी माझ्या दिलान ग. थँक्यू सर निर्मळ. बघा हे जाबर बंधू आहेत, एका बाजूने सतीश तर दुसऱ्या बाजूने प्रदीप. सध्या तरी आपण बघितलं बॅट तर बोलली आहे प्रदीपची, कारण की सतीशची बॅट अजून तर खामोश आहे. 16 धावा लागल्यात. हो, थोडासा धीमा टाकला गेला, उचली घेणारा चेंडू याच दरम्यान बेट केला बॅटरला. षटक कंप्लीट झालं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये फलकावर पाहिलेल्या धावा आपण पाहिला तब्बल 16, बिनबाद 16 ही सुरुवात मिळाली आहे. आणि अपेक्षित आहे, कारण की ज्यांना हवं होतं, कारण की जवळजवळ असा उत्तम स्कोर प्रत्येक ओव्हरमध्ये जवळजवळ 15.15 म्हणजेच 15.25 ची सरासरी आणि त्याच्या पुढे जाते. म्हणजेच काय की डेफिनेटली अजून देखील 15ची सरासरी तुम्हाला पकडावीच लागेल, कारण की जिंकण्यासाठी 45 धावा हव्यात. आणि त्याच 45 धावा म्हणजेच काय तर 18-45 म्हणजेच अजून देखील सरासरी 15ची आपल्याला बघायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहूया की आता कोणता गोलंदाज वापरला जाईल. निमेश 11 जय बजरंग पालनपाडा संघ. मंगेशने बॅटिंग तर छान केली होती, आता बॉलिंग देखील छान करावी लागेल, कारण की आपल्या संघाला तारणहार खेळाडू म्हणून नक्कीच त्यांना रोल पूर्ण करावा लागेल. कारण की दुसऱ्या बाजूने यंग मराठा चिंचोटी टीम पाहिली आपण ना, तर ती धमक ठेवते, या धावा चेस करू शकते. कारण की सफल चेस मध्ये आपण बघितलं ना तर हिटिंग ॲबिलिटी खास करून आपण बघितलं मग जाबर परिवाराचं योगदान नेहमीच राहिलं गेलंय. याच्यामध्ये आपण बघितलं प्रदीप जाबरचा खेळ पाहिलाय, सतीश जाबरचा पाहू शकतोय, परंतु हे तर 2 पुत्र आपण पाहिले आहे, परंतु बाप पण बाप आहे. कारण की नक्कीच साईनाथ जाबर यांना देखील अनदेखा करू शकत नाही आहेत, कारण की ते देखील डगआउट मध्ये आहेत आणि त्यांनी देखील मॅच विनिंग पाऱ्या भरपूर खेळल्या गेल्या त्या संघासाठी. म्हणजे जाबर परिवाराचा जो रोल असतो ना खास करून यंग मराठा टीम साठी तो खूप महत्वाचा असतो. त्यानंतर अतिश मडवी यांना देखील आपण पाहू शकतो, ते देखील एक गुड हिटिंग बॅटर आहेत. हो, याच दरम्यान आपण पाहिला सुंदर देखना चेंडू आपण पाहिला, थोडासा सबमरीन होता, सतीशला सरप्राईज केलं होतं, कारण की त्यांच्या झोन मधला चेंडू होता. त्या चेंडूवर आपण पाहू शकतो एक चांगला शॉट एक्झिक्यूट करण्याचा त्यांचा मनसुबा होता, तो मात्र ॲक्युरेट पूर्ण झाला नाहीये. जसं म्हटलं जातंय ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने त्यामध्ये रंग मात्र आपल्याला भरावे लागतात. मेहनतीने रंग भरण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा आपण बघितला की सतीश यावेळेला स्ट्रगल करतोय, बॅटची कडा, चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने, धावा तिकडे मिळतील 2. या 2ने टीमची टोटल वाढली जाते 18च्या घरामध्ये. डेफिनेटली आपण पाहू शकतो याची गरज आहे ना, 43 धावा आणखीन हव्या असतील जिंकण्यासाठी. 43 धावा मात्र पूर्ण करायच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो खेळ छान करायचा आहे, आणखीन आपण पाहू शकतोय तर पुढे जायचं आहे. या दरम्यान व्यवस्थित मात्र चेंडूला बॅट मध्ये घेतलंय, पिकअप शॉट मात्र आपण पाहतोय खासियत आहे ही सतीशची, मात्र दर्शवलंय हा दरारा आहे जाबर परिवाराचा, हा दरारा आहे सतीशचा, आणि चेंडूला स्टँड मध्ये पोहोचवलंय, षटकार 6. हे बागेत फुलं फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची, रात्री दिल भाकर खाया लागलेची, किती हारी भाजी होती उडदाची. थँक्यू डीजे. धावसंख्या वाढली गेली आहे, धावसंख्या मोजली गेली आहे 24च्या घरामध्ये.
हो याच दरम्यान कमबॅक डिलिव्हरी बॅटची नरेज हलकस मात्र आपण पाहिलं यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि मात्र आपण पाहिलं तर विकेटची गरज होती. विकेट मिळाली आहे मोठी आणि विकेट कोणाची तर मोठी विकेट सतीश जाबरची. मंचावर आपण बघतोय सध्या तरी आपण पाहिले तर मग दमंतीताई भोईर यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्याच नंतर आपण बघितलं की मग राजेंद्र यादवजी म्हात्रे साहेब, त्यानंतर हर्षलताई गावडे, त्यानंतर धीरेंद्रजी कुलकर्णी साहेब. म्हणजेच आपण बघितलं तर महायुती भारतीय जनता पार्टी पक्षाचे आपण बघितलं तर लोकप्रिय उमेदवार आणि नक्कीच राजूभाई म्हात्रे, नक्कीच तुम्हाला देखील भरपूर शुभेच्छा असतील. कारण की हे पर्व आणि या पर्वामध्ये नक्कीच नव्या पर्वाचे नवे शिलादार हे नक्कीच हवे आहेत ना. तर नक्कीच या आपण बघितलं 4 उमेदवारांना आपण आपल्या परीने जितकं काही सहकार्य होईल तितकं मात्र सपोर्ट करा आणि भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून पुढे आणण्याचा हा प्रयत्न करा. अगदी आपण बघितलं तर मंचावर हे पाहुणे आपल्याला लाभले गेलेत आणि लोकप्रिय उमेदवार म्हणून आपण त्यांना देखील पाहतोय. सध्या तरी मंचावर आपण बघितलं तर पाहुण्यांचं शुभागमन झाले. त्यानंतर धाव फलकाचा देखील आपण उल्लेख करूया. धाव फलकावर झालेल्या धावा 24 आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन सध्या तरी आपण बघतोय की मग चौदा चेंडूचा खेळ हा नक्कीच अजून देखील आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हा फटका एक्झिक्यूट केला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये धावसंख्येचा आकार वाढताना पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी थोडीशी आपण पाहिली आहे उंचावून आलेली आहे आणि त्याचा मात्र थोडासा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या तरी आपण बघितलं तर हे प्रचाराचं शेड्यूल भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुती आपण बघितलं तर लोकप्रिय उमेदवार आपल्याला लाभले गेलेत आणि या प्रचाराच्या शेड्यूल मधून त्यांची या स्पर्धेला मोठी भेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मग ज्याप्रमाणे आपण बघितलं तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, त्याच नंतर आपण बघितलं शिवसेना, समजवी संघटना आणि अग्रिसेनेचे आपण बघितलं तर हे लोकप्रिय उमेदवार आणि नक्कीच त्यांची भेट मात्र या स्पर्धेला देखील आपल्याला पाहायला मिळते. महिला मोर्चा अध्यक्ष आपण बघितलं ज्योत्स्नाताई मेहर, त्या देखील इथे उपस्थित झालेल्या आहेत. त्यानंतर आपण बघितलं आदिवासी मोर्चा अध्यक्ष कल्पनाताई खरपडे, त्या देखील इथे उपस्थित झालेल्या आहेत आणि त्यांचं देखील दिनेश भाई म्हात्रे यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. ॲडव्होकेट दिनेश भाई म्हात्रे, वेलकम दिनेश भाई म्हात्रे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सातत्याने आपण पाहू शकतोय तर आपला जो वेळ आता कमी आहे कारण की सध्या तरी आपण पाहू शकतोय ना की 15 तारीख ती जवळ येत आहे. कारण की उघड्या डोळे पहा नीट, कारण की 15 तारीख जवळ आहे नीट, कारण की 15 तारीख नाही आहे तर नक्कीच तुमच्या समोर तुमच्या पुढचा भविष्याचा हा नक्कीच दिवस असेल. कारण की त्या 15 तारखेला तुमचा एक अमूल्य मत, एक तुमचा अमूल्य वोट मात्र आपण बघितलं की विकासाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाताना पाहायला मिळेल. आणि हे सध्या तरी आपण बघितलं तर मग लोकप्रिय उमेदवार हे आपल्याला जर पाहायला मिळत आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये देखील आपण नजर टाकू या धावसंख्येकडे. धावसंख्या किती झाल्या आमचे स्कोरर आम्हाला सांगता येतं. 27 धावा झालेल्या आहेत आणि अजून देखील आपण बघितलं तर जिंकण्यासाठी धावा ज्या हव्या आहेत आणि त्या देखील पोहोचवत 34 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 34 धावा. डेफिनेटली आपण एस प्ले 12 चेंडू 34 धावा या स्थितीमध्ये मॅचला वळविण्याचा आहे. लेगवरचा चेंडू या वेळेला फटका एक्झिक्यूट केला जातो. डीप बॅकवर्ड लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पाहायला मिळेल जय बजरंग चषकातील दर्जेदार स्ट्रोक मिळेल चौकार 4. थैंक यू डीजे. जैसा म्हटलं जाते ना, जो सुख दुख में साथ देते हैं वो रिश्ते होते हैं, लेकिन जो मुसीबत में साथ देते हैं ना वो फरिश्ते होते हैं. फरिश्ता म्हणून बनावं लागेल.
पुन्हा एकदा चेंडू हवेत पाहतोय, या वेळेला केलाय चार्ज आणि हा चार्ज मात्र आपण पाहिला तर सीमा पार, चौकार नंतर आलेला षटकार, मोठा वार, 6 धावा. थँक्यू डीजे. बघा 2 मोठ्या फटक्याने चित्र बदललं गेलंय. 10 चेंडू आणि 24 धावा आपण पाहतोय सामना जिंकण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा फटकावीत खेळला जातोय, मिस टायमिंग झाला, फिल्डर तिकडे, झेलची संधी आणि झेल मात्र कलेक्ट केला जाईल. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल, विकेट डाऊन झाली आहे आणि इथे कमबॅक आपण पाहतोय. निमेश 11 पालनपाडा या संघाचा आपण पाहायला मिळतंय का? हो, तेच पाहतोय. विकेटची गरज होती, विकेट मिळाली आहे, परंतु आपण बघितलं एका बाजूने यंग मराठा चिंचोटी दांडेकर पाडा तर दुसऱ्या बाजूने निमेश 11 जय बजरंग पालनपाडा हा संघ मात्र खेळत असताना आता मात्र आपण बघितलं मॅच जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल ती म्हणजे आपण पाहिले तर 9 चेंडू आणि 24 धावा. थैंक यू. 9 गेंदों में अब मुकाबला 24 रनों की जरूरत है. साइनाथ जाबर नए बल्लेबाज मैदान के अंदर अब आते हुए और उनका भी पता है किस तरह से ये खेल करते हैं. नायब जी पांडे यांच्याकडून आपण बघितलं तर या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं सहकार्य दिलंय. थँक्यू सो व्हेरी मच नायक जी पांडे साहेब. अशोक जी साहेब देखील इथे उपस्थित झालेत आणि कॅच, क्या बात आहे. जणू काही टपून बसला होता शिकार येणारच की काय. आणि हो, मोठी विकेट, साईनाथ जाबर आले परंतु ते देखील झालेत बाद. थँक्यू. अशोकजी वडे साहेब पालघर जिल्हा भारतीय जनता पार्टी पक्षाचे सरचिटणीस आहेत आणि त्यांचा देखील इथे शुभागमन झालंय. त्यांना देखील वेळ असण्याची विनंती करतोय. भरपूर असे पाहुणे इथे दाखल झालेले आहेत. प्रत्येक पाहुण्यांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. डेफिनेटली आपण बघतोय की मग प्रमुख पाहुणे जे आपल्याला जर बघायला मिळतात त्याचप्रमाणे पण पाहू शकतोय. यस, डेफिनेटली भारतीय जनता पार्टी पक्षाचे भरपूर असे कार्यकर्ता देखील इथे दाखल झालेले आहेत आणि सगळ्यांनी आपण बघितलं तर ज्या प्रकारे ही मेहनत घेतली गेली या प्रचारासाठी, ही प्रचारासाठी नाही आहे तर नक्कीच या आपल्या 4 लाडक्या उमेदवारांना पुढे निवडून आणण्यासाठी आपण पाहिलं तर मग ही घेतलेली मेहनत आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा आणि सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने आपण फोकस करतोय. मॅच जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. देखो, मुकाबला जीतने के लिए 7 गेंदों में 24 रन चाहिए. अब ये मुकाबला किस पड़ाव पे जाएगा? इस गेंद पे देखो दूसरे रन का प्रयास है, ये गेंद पे आए हुए 2 रन. अब मुकाबले में क्या है? मुकाबला में सब कुछ है क्योंकि मुकाबला अभी भी ऑन है. बल्लेबाजी करने वाली टीम ये मुकाबला जीत सकती है क्योंकि उनके पास अभी भी एक बेहतरीन बल्लेबाज जिन्होंने बेहतरीन स्टार्ट किया था वो बल्लेबाज प्रदीप मैदान के अंदर अभी भी है. क्योंकि मुकाबला जीतने के लिए देखो यहाँ से 6 गेंदें बची है और 6 गेंदों में 22 रनों की जरूरत है. 6 गेंदों में 22 रनों की जरूरत है. अब मुकाबला किस टीम के हित में जाएगा? कौन सा बल्लेबाज अब यहाँ पे चलेगा? बल्लेबाज को चलना तो होगा क्योंकि यहाँ पे वो प्रयास करना होगा. उस प्रयास के साथ अपने टीम को बचाने के लिए लड़ना होगा. लड़ने की अब क्षमता कौन दिखाएगा? गेंदबाजी मार्ग पर आएंगे. गेंदबाज मिस्टर पांडुरंग सावर पालनपाड़ा टीम की ओर से बेहतरीन गेंदबाजी करते हुए कई बार हमने उनको देखा है. कई बार मैच विनिंग गेंदबाजी उन्होंने करी है. लेकिन अब पहाड़ जैसा खड़ा है सामने टोटल और बल्लेबाज भी वैसा ही बड़ा है. प्रदीप 6 गेंदों में 22 रन. यहाँ पे चेस करने पांडुरंग की गेंद, किस तरह से मुकाबला होगा? ये पहली गेंद को खेल दिया है. पॉइंट की दिशा में जाती हुई गेंद, पहली रन तो पूरे कर लिया. अब दूसरे रन का प्रयास
नहीं, अंपायर यहाँ पे इजाजत नहीं देंगे, क्योंकि आपको भी पता है वसई तालुका आदिवासी क्रिकेट एसोसिएशन के रूल्स, और रूल्स के अनुसार अगर आपको दूसरा रन लेना है तो दोनों बल्लेबाज को स्ट्राइक छोड़नी जरूरत है, लेकिन यहाँ पे एक रुकेंगे और दूसरे जाएंगे तो ऐसा नहीं चलेगा। पहली गेंद पे 1 रन मिला, यानी कि 5 गेंदों में अब 21 रन। मुकाबला जीतने के लिए ये मुकाबला अब कौन जीतेगा? ऐसा तो लग रहा है कि बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी फंस सी गई है, क्योंकि जो उन्होंने विकेटें बीच में गंवाई उन विकेटों की बदौलत कहीं ना कहीं मोमेंटम जो हाथ में आया, लेकिन वो मोमेंटम उन्होंने फिर से गंवाया। 5 गेंदों में अब 21 रन। ये गेंद ऑफ स्टंप की दिशा में जाती हुई अंपायर क्या यहाँ पे? जी हाँ, अंपायर का इशारा आता हुआ एक खराब गेंद का इशारा पहुंचाया है, और वाइड तो कहा है, लेकिन तीसरे अंपायर की भी यहाँ पे मदद ली जाएगी। असं आमचे तिसऱ्या अंपायरने निरीक्षण केले आणि त्याने सांगितले इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे। तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचला गेला। डेफिनेटली आपण बघतोय याच दरम्यान आपण बघितला फटका मात्र खेळला जातो। इकडे आपण पाहिलं तर झालंय काय की मग सिंगल धाव येईल। चेंडू शिल्लक असतील आपण पाहिले तर आता 3 आणि 3 चेंडू मध्ये 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। याच दरम्यान आपण पाहिला तर हा चेंडू चाललाय मागे। मॅच मध्ये आपण बघितलं तर यंग मराठा टीम थोडीशी मागे पडली गेली आहे, थोडीशी नाही तर आता भरपूर मागे पडले गेले। ज्या प्रकारे चर्चा करायची झाली यानंतर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज। याच दरम्यान आपण पाहिला तर फटका मात्र खेळला जातोय, परंतु हा षटकार येताना उशीर होताना पाहायला मिळतोय। जसं म्हणतायत ना की दिवा विझल्यावर त्याच्यामध्ये तेल किती होता तो दिवा पेटणार नाहीये, आणि त्याच प्रकारचं चित्र आता मॅच हातातून थोडासा जाताना पाहायला मिळालंय, परंतु आता षटकार चौकार लगावले मात्र तो जिंकता येणार नाहीये। 1 चेंडू शिल्लक अशी आणि 14 धावांची गरज। सध्या तरी आपण बघतोय की मग अंतिमचा चेंडू पाहतो यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हवेत पाहायला मिळतोय। कॅच ड्रॉप झालाय आणि सामना मात्र जिंकला गेलाय। जय बजरंग पालनपाडा संघाने निमेश 11 पालनपाडा संघाने, आणि नक्कीच आपण पाहिलं तर त्यांचे अभिनंदन। कॅप्टन या 2 पालनपाडा टीमचे कॅप्टन या, आणि पुढील टीम आपण बघितले तर मला वाटते आलेली आहे। मॅन ऑफ द मॅच मंगेश जाबर 9 चेंडू 31 धावा त्यांचे खेळी पाहायला मिळाली आणि 1 विकेट देखील पाहायला मिळाला। आपण बघितलं तर टॉस देखील करणार आहोत। श्रमजीवी संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश विंजड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत। या कॅप्टन या।